काय आलं डॉक्टर? डॉक्टर काय काय लिहिलंय? काय नाही ओके. सांगा ना, पण असं काय म्हणजे कळू देत ना मला. नाही नाही ओके काहीच प्रॉब्लेम. डॉक्टर रिपोर्ट मध्ये काय ते डॉक्टर तुमच्या डोळ्याच्या कडा का पाणवल्या? नाही नाही परफेक्टली ऑल राईट. मला रिपोर्ट मध्ये काय ते मला कळू देत ना, सांगा ना मला. नाही. अरे लपवता काय तुम्ही डॉक्टर रिपोर्ट? अरे बघा तुम्ही रिपोर्ट, हे बघा मला सांगा काय ते, मी मी ऐकेन ते. मला एकदम तुम्हाला ताप आला होता? हा एक 5 दिवसांपूर्वी ताप आला होता मला. 101 होता ताप. डॉक्टर काय होतंय याला? डॉक्टर काय प्रॉब्लेम? अंग दुखत होतं तुमचं? हा तापात थोडंसं अंग दुखतंच ना, म्हणजे थोडा त्रास. डोळे बघू. कावीळ कोण आहे हा? कावीळ हा कावीळ लावताय? सांगा ना, म्हणजे सांगा ना. स्वाईन फ्लू, नाही बर्ड फ्लू? अरे सांगा ना काय झालंय ते. असं नका करू यार, टेन्शन वाढतं ना. हे झालंय? तुम्हाला व्हायरल फ्लू झालाय. अरे ओके ना, व्हायरल फ्लू आहे ना. ओके, म्हणजे होतो असा, म्हणजे मोबाईलची क्लिप पण व्हायरल नाही का होत? हा बरं पण मग बरं वाटतंय तुम्हाला? काय नका असं बघू, सांगा ना. हा पुढे काय? कॅल्शियम तुमचं. अरे अरे डॉक्टर, अरे रिपोर्ट का फाडला तुम्ही? दुष्ट आहे तो रिपोर्ट, दुष्ट आहे. मला नाही आवडत तो रिपोर्ट. माझं पेशंटचं कॅल्शियम कमी दाखवतोस तू. देवा चांगली सुरुवात होऊन दे रे या दुकानाची. चांगले चांगले गिऱ्हाईक घेऊन दे. चला लाटे लाटे सेले, लाटे सेले, रस्ते का माल सस्ते में, रस्ते का माल सस्ते में. ओ ताई माई अक्का विचार करा पक्का, आणि हा स्वस्त ड्रेस घेऊन टाका. लाटे सेले, लाटे सेले, लाटे सेले, लाटे सेले. ओ या ताई या लाटे सेले, लाटे सेले. दादा, तुम्ही भिजलात का हो? नाही हो. मग हे अंगावर शेवाळ कसं काय आलं? मस्करी किया दादा. ये बताओ ना, ड्रेस कैसा दिया? स्वस्त में है ना ड्रेस? कशाला हिंदीचा खून करताय? हा? मी ऑलरेडी मराठीचा करतोय ना. वा वा. चला मराठीत बोला. बोला कोणता ड्रेस दाखवू तुम्हाला? हा बघा, मला हा दाखवा. हा ड्रेस हो. बघा. हा ड्रेस एकदम जाम भारी ड्रेस आहे. हा. 2500चा ड्रेस आहे, पण तुमच्यासाठी फक्त 1500ला. हे घ्या, का? चला. नाही, माझ्यासाठी 1500ला का? मी काय तुझी लवर आहे? माझ्यासाठी 1500ला. आओ म्हणजे तुम्ही माझे बोनीचे गिराक आहात ना? ए तू बोनीचा, तुझं अख्खा खानदान बोनीचं. मला रस्त्यावर शिव्या घालतोय बोनीच्या. बोनी म्हणजे तुम्ही माझे पहिले गिराक आहात ना? पहिले गिराईक, दॅट इज दॅट. ठीक आहे, आता सॉरी वगैरे बोलत बसू नका. मला सांगा, हे कितीला दिलं? बोललो ना तुम्हाला 1500ला दिला. 1500 दादा जरा जास्त होत. बरं तुम्ही कितीला घेणार सांगा? हे बघा, तुमचं नाही माझं, 50 रुपयाला देऊन टाका. डायरेक्ट 50. किती? 50. 50? हो 50 बोलले हे तुम्हाला कळतंय ना? हो. हा? तुम्हाला गणित वगैरे येतं? म्हणजे काय? मग जरा हिशोबाने सांगा ना जरा. नाही दादा, जास्त वगैरे होत आहेत का? पण जास्त खूप जास्त होत आहे. नाही, मला वाटलं निघा. अहो तुम्ही बोनीच्या टायमाला तिकडे तुम्ही टाइमपास करायला नाही. येता. 50 रुपयाला किती हा ड्रेस? काय गोंडपाट विकत घ्यायला यालात? दादा, तुम्ही 1500 बोललात तर काय 1500च द्यायचे का तुम्हाला? मी भाव वगैरे करायचा नाही तुमच्याशी. याला भाव म्हणतात? मग? याला भाव नाही म्हणत. याला ना एखाद्याच्या धंद्यावर ना असा घाव करणं म्हणतात. आघाव कुठली? चल निघ. ए चल लाटे लाटे सेले, लाटे सेले, लाटे सेले, रस्ते का माल सस्ते में, रस्ते का माल सस्ते में. ओ दादा,
हे बघा असं ना बोनीच्या गिरायकाला ना घालवायचं नसतं. हा नाही नाही, मी बोनीच्या गिरायकाला ना घालवत नाही, मी हाकलवतो. तुम्ही बोनीच्या गिरायकाला हकलवताय? हा तुम्ही बोनीच्या गिरायकाला हकलवताय? पूर्ण दिवस ना तुमचा धंदाच होणार नाही, बघून घ्या तुम्ही आता. नाही झाला तरी चालेल, पण हा 1500चा ड्रेस तुम्हाला जर 50 रुपयाला दिला ना तर माझा धंदा लॉस जायचा. बघा आता आपण फायनल करून टाकूया. तुमचं नाही माझं 51 रुपयाला देऊन टाका. हे बघा आता एक शब्दही बोलायचा नाहीये. चला पॅक करून द्या लवकर लवकर. पॅक करा. आणि बाई का कोण आहे? तुम्ही का पूजेला आला तिकडे? हा 51 रुपये देणगी देत आहे तुम्हाला ना. हा ड्रेस मला विकायचाच नाहीये. निघा बोलू ना. चल निघ चल. चले लौटे लौटे सेले लौटे. जाते हैं हम आते हैं परप्रांतीय लोग. किधर किधर से. हा ब्राझीलचा फुटबॉलर कुठचा मोठा? नहीं इकडे आके हम भूमिपुत्र को लुटते हैं तुम लोग. हाँ? मी इकडचा मुंबईचाच आहे आणि एकदम ओरिजिनल आहे भूमिपुत्र. समजलं ना? आता डोक्याला जाऊ नको तू. चल निघ चल. चले लौटे सेले सेले लौटे. चले रस्ते का माल सस्ते में रस्ते का माल. ओए! तुमने मुझको पहचाना नहीं क्या? ओए! तुमने सचमुच मुझको पहचाना नहीं? तुझको पता है मैं कौन है? कोण आहे? रुक अभी बताती है मैं कौन है. माझ्या ओळखी क्या क्या है. रुक तुझको बताती हूँ. तुमको वो तुम्हारा ये ठेला उचलने को कौन आता है? वो गाड़ी. ते वो अतिक्रमण. हाँ वही बीएमसी में ओळख है माझी. ये ठेला उठाएगा ना तो पैसा पेर पे आएगा. तू नको ना करेगा. हाँ नको ना करेगा. रुक अभी बता. ए, चल जा. कोणाला सांगते ना त्या सांग जा. पण हा ड्रेस आहे ना तुला मी देणारच नाही. चल ना निघ ना. कशाला डोका खाते. चला लौटे. नको देऊ ड्रेस. नको देऊ. हा ड्रेस आहे ना मला काय रे? काय? MRP 32 रुपये लिहिलंय. तू 32 रुपयाचा ड्रेस मला 1400 ला विकत होतास. हा लाज नाही वाटत तुला? हा 32 रुपयाचा ड्रेस आहे. मग म्हणजे माझ्या मेन डीलरनी मला फसवला का काय? हा 32 रुपयाला ड्रेस आहे. अहो मी पण त्याच्याकडे 400 रुपयाला घेतला हो. बघा हे बघा 32. अगं टावळे, ही 32 प्राइस नाही, ही साईज आहे साईज. पण हे दादा आता बरं 400 रुपये खरी किंमत सांगितली ड्रेसची. फसवता है तुम हमको. वरती 1 रुपये देणार होती ना तो सुद्धा कॅन्सल. नाही तुलाही कळू दे ना रे. कळू दे. हे खोटं बोलण्याचा काय लॉस असतो प्रॉफिट मध्ये. ते आम्हाला काय झाडाला पैसे लागतात तुमच्यावर उधरायला. हा ड्रेस मी तुम्हाला देणारच नाही. अरे मोठी लगे तुम्हाला बोललो ना एकदा. जा निघा ना. चला चला. लौटे रोटे लौटे लौटे. रस्ते का माल सस्ते में रस्ते का माल सस्ते में रस्ते का माल सस्ते में. बघा 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 कसा ड्रेस आहे. लवकर घ्या. रस्ते का माल सस्ते में रस्ते का माल सस्ते में. ताई माई अक्का विचार करा पक्का. आणि हा ड्रेस असा घेऊन जा पक्का. चला ए चले. रस्ते का माल सस्ते में रस्ते का माल सस्ते में रस्ते का माल सस्ते में. अरे बापरे 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 बापरे. ओ हे काय? ये तो फॉल्टी है पीस. इसको दाग लगा है. देखो ना लिपस्टिक का दाग है शायद. अब कोई नहीं लेगा तुमसे ये. 1 रुपया भी नहीं देगा. तुम एक काम करो 50 रुपए में मला पिशवीत बांध के दे दो. चलो चलो. काय पिशवीत? तुम्ही माझा चांगला नवीन ड्रेस खराब केला. तुम्ही माझं नाव खराब करू नका. अरे तुम्हीच लावली ना हे डाग. हो मी लावलं. मग एकतर मी तुम्हाला सांगते की हा फॉल्टी पीस है आणि वर तुम्ही माझ्यावरच आरोप करताय. एक किधर के आते हो तुम हे कुर्ले बालों वाले लोग. मोठे मोठे लोग. दे दो चलो. 40 रुपए में. 40 नहीं 50 में दे दो. चलो दे दो. अरे काय देतो लावला नुसता. तुला काय करायचं ते कर. पण हा ड्रेस ना मी तुला देणारच नाही. देणार नाही. नाही देणार. मला काय करायचंय ते करू मी. जा कर काय करायचं ते. बघच आता तू. अरे अग काय करते? हे काय करताय? तुझ्या दुकानावर बघ आता कसा लिंबू फिरवते ते.
ओम भगनी भागोदरी भंगोदरी भोंबट स्वाहा भुंबट. तुम्हाला काळी जादू येते? मी मगाशी म्हणाले ना माझी ओळख आहे म्हणून. पण तुम्ही तर बोललात बीएमसी मध्ये ओळख आहे. ती बीएमसी नाही, आमची बीएमसी ब्लॅक मॅजिक कम्युनिटी. तंत्र मंत्र विद्या. ओंबट बगनी भागोदरी. डोळे बघ घाबर मला घाबर. बगनी भागोदरी ओंबट स्वाहा. डोळे बघ माझे डोळे बघ. अण्णा बोला. हो, ऐका ना, ताई, हो. 50 हो, ऐका ना, हो, ऐका ना. हो, माझा नवीनच धंदा हो. अशी का वाट लावू नका त्याची. हा लिंबू वगैरे फिरू नका. मग मला एक मिनिट देतो साकार, एक मिनिट थांब. 50ला ना, 50ला नाही, मी तुम्हाला ना असाच ड्रेस देऊन टाकतो. हे घ्या हा, हे घ्या, असाच घेऊन जावा. हा जावा. तात्या आपल्याला गिफ्ट मिळतंय. चालेल बोलले तात्या. ओम बगनी भागोदरी ओंबट स्वाहा. चालेल ना? चालेल हा लक्षात ठेवा. हा आलं बरं झालं, यांना असाच ड्रेस देऊन टाकला. नाहीतर माझा धंद्याचा किती लॉस झाला असता माहितीये. मी असाच ड्रेस दिला. मी लॉस मध्ये आहे का प्रॉफिट मध्ये आहे? नाही दादा तुम्ही कन्फ्युज मध्ये आहात का? एक मिनिट, मी कन्फ्युज नाही मस्त केलं. वा वा. सर तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? शिवाली, माय लिझा मनेली, रिअली सुपर ब्रिलियंट. आणि सचिन, तू तर मला शिवाजी पार्क किंवा दादा टिटीवालाच वाटलास तिकडे. दादा टिटीला असतात नाही का ते. तू स्टडी केलास का त्यांचा? ॲक्च्युली अभ्यास करून आला होतास तू? नाही, सरांनी सांगितलं. शिवाली, आज मला कळलं का तात्या विंचूचा मंत्र हा माझ्याशिवाय आणखीन कोणीतरी पाठ करू शकतो. ब्रिलियंट ॲक्ट, छान केलं. ऑल द बेस्ट. थँक्यू. इनामदारांना कसा वाटला परफॉर्मन्स? काय आपलं मार्केट केवढं वाढलं. ब्राझीलची माणसं इकडून कपडे विकताय. मार्केट सर्व डिमांडमध्ये आहे. तुझा कॉन्फिडन्स खूप जबरदस्त वाढला असं वाटलं मला. आणि आज शिवालीने पण ते नेहमीप्रमाणेच धमाल केली. पण असं करू नको ग. एका कपड्यासाठी काय कुठल्या लेवल चालले असते? नाही तर काय ब्लॅक मॅजिक वगैरे बापरे. पण मजा आली खूप खूप मस्त झालं. क्या बात आहे. जाम बारी कन्फ्यूज गावरे. करेक्ट कॅरेक्टर पकडलं होतंस तू. खूप मस्त काम करा. आय एम सो व्हेरी हॅपी. आय एम सो व्हेरी हॅपी अँड वी आर ऑल्सो सो व्हेरी हॅपी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. तुमच्या समोर येत आहेत कॉमेडी जिचा हाय वट अशी चेतना भट आणि हाडाचा कलाकार निमिष कुलकर्णी आणि हाडाबरोबरच भरपूर मांसाची ही जोड मिळालेला वजनदार विनोदवीर प्रसाद खांडेकर. अक्षय जोशी पायात आला. अरे इकडे टेडी आहे. सुकून. नमस्कार, वेलकम. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो मी निमिष कुलकर्णी, ज्याला सगळे म्हणतात हा मोठा शिकवणारा. तोच शिक्षक आहे मी आज. ऍक्च्युली नर्सरीचा आहे पण शिक्षक असतो नाही का? लेट मी प्ले. खेळायचं तुला? शाबास बाला. पण बने तू एकटाच आला? आई बाबा कुठे आहेत? मी एकटाच येतो, मला कोणाची गरज नाही. ये चल बस आता. ये इकडे. ये बस. ये इथे बस. ये लगेच खेळायला लागायचं नाही. आपल्याला अभ्यास करायचा आधी. हा, मला सांग हे काय? हे सूर्य. अरे सूर्य, हुशार झाला माझा बाबू. हे काय? झाड. शाबास. हे काय? हे नदी. डोंगर. चित्र दाखव दे ना आधी मला पुढचं. हा काय डोंगर उभा आहे? अहो, तुम्हाला डोंगर बोलतोय.
आय एम सॉरी डोंगर बोलतोय तो. बाळा ते काका आहेत असं बोलतात का मोठ्यांना सॉरी बोलताना सॉरी बोल चल सॉली डोंगल काका. डोंगर काका आय एम सॉरी तुम्ही नाव सांगा ना म्हणजे हे सगळं कन्फ्युजन संपेल. मी प्रसाद खांडेकर. अरे वा माझी मुलगी आहे बाहेर, चेतना नावाची. ती कुठे आहे? आहे बाहेर मोबाईलवर खेळते. हा. पण म्हटलं आधी जरा आपण भेटून घेऊया. यस यस भेटूया ना चला ना. माझी लेक कधी आम्हाला सोडून बाहेर गेली नाहीये हो. म्हटलं तिच्या सवयी लकबी, तिचे शब्द वेगळे, तिचे शब्द ते जरा म्हणजे ती पंखाला कंपा बोलते, ती पाण्याला बुब्बू बोलते. ते सगळं मी ह्याच्यात लिहून ठेवलंय. ही वही तुम्हाला शिकण्यासाठी आणली आहे मी. खांडेकर अहो आम्ही तिला खरे शब्द शिकवता यावे म्हणून ऍडमिशन दिलंय. आम्हाला तिचे शब्द शिकता यावे म्हणून नाही दिलंय. काय ते झालंच हो. नाही, कसं हो काय झालं? मुलीला फुलासारखं जपलं हो मी. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नाही, नका. बस सर म्हणजे मला हेच ऐकायचं होतं. माझा आता जीव भांडत पडला. मी बोलवतो. Yes. चत्यो ए बाळा चत्यो. एक मिनिट चेत्यू अहो इतकं छान नाव ठेवलंयत ना तुम्ही चेतना. चेत्यू काय हो हा कसं वाटतं ते चेत्यू कसं वाटतं ऐकायला. मी हाक मारतो ए बाळ चेतना ए बाळ चेतना. अरे बापरे आलं. इकडे 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 इकडे. हो केवढी गोड आहे मुलगी. हा तुमचीच आहे म्हणजे गोड आहे खूप गोड आहे. काय नाव काय तुझं? ए बाळा ए, काय? डायलॉग वाढवायचे नाही बने. डायलॉग वाढ खाली बस तू खाली बस मी आहे ना इथे. बाळा नाव काय तुझं बाळा? माझं नाव तुझं नाव चेतना फताद दांडेदल. बघा हो बघा माझी गोंडुली कशी बोलते बघा. घेतला तथा तांदेताल बघा कशी बोलते. नाही ते आता गोड वाटतंय पण ते सुधरावं लागेल ना खांडेकर आपल्याला. कारण हे असंच बोलत राहिली ना नंतर लोक त्याला व्यंग म्हणतात. आपल्याला हे सुधरावं लागणार. इकडे बाळा इकडे मोबाईल द्यायचा मला. हा मोबाईल नाही पाहिजे आपल्याला. हा काय बाळा काय आलं? एक मिनिट खांडेकर तुम्ही कमाल करता हो. आता तिला भूक लागली ना मम्म करते. तुम्ही जेवायला देऊन आणायचं ना तिला. सर अहो बाबा म्हणजे तिला भूक नाही लागली आहे. हा. तिला मोबाईल हवाय मोबाईल. बाबा मोबाईल म्हणजे बाबा असं तिचं म्हणणं आहे. अच्छा म्हणजे मोबाईल. हा मोबाईल. अरे बापरे हे वेगळं आहे काहीतरी. बाळा हे बघ मी इथे तुझा टीचर आहे. माझे नाव काय निमिष सर आणि ही तुझी नवीन शाळा. वेलकम टू युअर न्यू स्कूल बेटा. फोटो काढतोय मोबाईल कडे लक्ष द्यायचं नाही. तुम्ही थांबा सर. मोबाईल गंदू असतो बाळा चिची असतो. मोबाईल कडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. हा गंदू? मोबाईल गंदू शाबास व्हेरी गुड. मोबाईल गंदू आय एम सॉरी मला माफ करा. मला माहित नव्हतं की असं पेकेल वगैरे. अगं मिठो कायस का तू? काय करताय? नाही चितवा रडायचं ना. तिला ओरडायचं ना. नाही मोबाईल माझे घेतला. 100 मोबाईल गेले तरी चालतील. माझ्या बेटाला ओरडायचं नाही. तुम्हाला आधीच सांगतो. सर सॉरी टू सर सॉरी. मी तिला लाडाने वाढवलंय सर. सॉरी नाही बाळा सर सॉरी बोलणार नाही. रडायचं मी सर आहे मी सर आहे. सॉरी बोला सर. मी सॉरी बोल. हा बघा सर सॉरी बोलणार. आय एम सॉरी. नाही रडायचं नाही. जाऊ दे मोबाईल कन तू गेला मोबाईल गेला. शाबास हुशार आहे बाळ. ये इकडे तुला तर गिफ्ट देणार मी. बाला ताल पाहिजे तुला. कशात असतात ना तसाच तर. हे बघ कोणत्या हातावर देऊ तुला? या हातावर पाहिजे. शाबास इचो मोचका. मला मी ताल दाले. ये. ट्विंकल ट्विंकल लिटिल अरे बाप रे पोएम वगैरे बोलते ती. चांगलं शिकवलं. हुशार आहे मुलगी. खूप गोड आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही निघा आता नो प्रॉब्लेम. एक मिनिट निघा म्हणजे मी घरी जाऊ? हो तुम्ही घरी जायचं आता. हिला एकटीला सोडून? हो म्हणजे तुम्ही काय करणार नाही ते थांबून हिला शिकवणार आहात का? मी शिकेन म्हणजे मी नाही हिला सोडू शकणार. सॉरी सर. मी लहानपणापासून तिला एकटीला सोडलं नाही. नाही तुला सोडावं लागणार आता शाळेत कसं तुम्हाला नाही काम ती करायचं? माझ्याशिवाय नाही अहो, राहणार. राहणार ती मला माहितीये ना. ऐका माझं. आपण एक काम करूया. आपण तिला विचारूया. तिला काय ती नाहीच बोलणार. माझं आपण ऐका. विचारून बघूया ना. नाही ती- चेतना बाळा बने थांब 2 मिनिट इकडे बाळा. नाही ऐका माझं. ती नाही राहणार माझ्याशिवाय. तिला नका विचारू. बाला अहो, रडेल. तुझ्या हातावर काय बाला? मला
ताल आहे. कोणी दिला ले ताल तुला? तोलनी दिला. मग बाबांनी आता गेलं तरी चालेल का गली? बाबाला फेकून द्या. बाबा ताता बेबी कले ताल बाबा ताता. झालं समाधान झालं तुमचं? ती रमलीये खांडेकर. तुम्ही जा आता घरी. हा तुम्ही काळजी करू नका. एका स्टार साठी बाबा टाटा खूप प्रेमाने वाढवलं मी तिला. एका तुमच्या एका स्टार मुळे ती विसरली मला. नाही असं झालं नाही. अहो असं तुम्हाला माहितीये तिला इन्क्युबेटर मध्ये ठेवलेलं 3 दिवस मंदिरात मी देवासमोर बसलो जेवलो नव्हतो आणि एका स्टार साठी. खांडेकर मला बाबा टाटा. खांडेकर तुम्ही उगाच इमोशनल होता. त्रास करून येऊ नका खांडेकर अहो एक मिनिट ऐका माझं. अहो लहान आहे ते पोर. हा त्याला कळतं का? विसरेल कशी ती? अजून लक्षात राहायचे वांदे त्यांचे. हा अहो भूक लागली ना आई आठवते त्यांना. ठेच लागली की बाबा आठवतो. हो की नाही? एवढा विचार करू नका तुम्ही खांडेकर. अहो ती रमते खेळते खेळू द्या तिला. तुम्ही निघा खांडेकर ऐका माझं. तुम्ही निघा. या निघा चला. म्हणे नीट खेळ तिच्याशी. हा ती आता रडते ना. तू एकटा खेळ. रडू नको बाळा. बाबा इकडे रडू नको. अरे तू का असतो बाबा? खांडेकर उठा उठा तुम्ही. तुम्ही उठा. ती नाही रडत आहे. तुम्ही आता चालला होता तसं कशाला आवाज दिला तिला? अहो याच्याशी लग्न करून सासरी चालली का? कसं रडताय तुम्ही? पिंडोकासारखे रडता तुम्ही. हे असं करू नका तुम्ही खांडेकर. उठा तुम्ही. उठा आधी. चला उठा. उठा लवकर. रडते मी कसा जाऊ? तिला रडू दे. माझं टाळतं सटकवू नका. आती होत आहे आता तुमचं. हा अरे प्रत्येक वेळी ती रडायला लागली की मी नवीन खेळणं शोधायचं का तिला खुश करायला? टेडी दे बाळा. ए बाळा कोण आहे? टेडी टेडी टेडी. हा बाळा टेडीचं नाव काय ले बाळा? बाबा. शाबास चालेल. आपल्याला बाबा पण चालेल. पण मग बाबाला काय करायचं? तिला आता बघितलं पण नाही हो. नुसतं आताच केलं तिने. खांडेकर अहो हे सगळं ह्या कार्ट्यामुळे होत आहे. आता यांनी काय केलंय खांडेकर? हा जिकडे असतो ना आजूबाजूच्याकडे लक्षच जात नाही. याच्यामुळे होत आहे. खांडेकर आरडाओरडा करू नका. एक तर आरडाओरडा करू नका. ती रमली आहे आता. तुम्ही प्लीज आवाज न करता इथून निघून जा. मी पाया पडतो आता तुमच्या. हा ती रमली आहे. तिला खेळू द्या. तिला शिकू चालेल. काही करा तुम्ही पण तुम्ही आवाज करू नका. निघा चला. प्रसाद बास. तिचे काय हे घेऊन जा तुम्ही. जा. हा एक माणसं असतात ना मला कळत नाही. ए बाळा एन्जॉय करते ना तू? काका मला कॉकी. काका मला कॉकी. बाळा मला काका म्हणायचं नाही. एक मिनिट. मला काका म्हणायचं नाही. मी टीचर आहे तुझा. मी सर आहे. याला विचार. बने मी कोण आहे? निमित. काका बस. शहाणपणा बाळा. आपण ना आता अभ्यास करायचा बाळा. मला कॉकी. अभ्यास करू ना. कॉकी काका कॉकी पाहिजे. अगं कॉकी या काकाला पण हवी आहे पण जुळत नाहीये ना कुठे माझं. मी काय करू? मला कॉकी पाहिजे. अगं तुझं काय करे यार? हिची वही कुठे यार? मला कॉकी शब्द भरू द्या. काय यार कॉकी? कोण आहे? कॉकी द्या तिला. कॉकी काय कॉकी म्हणजे? अहो कॉकी द्या ना. कॉक पण तुम्ही कशाला आला त्यात परत? कॉकी मागते मला ऐकायला आलं. कॉकी कॉकी पण काय आहे कॉकी? कॉकी म्हणजे एवढं नाही माहिती. चॉकलेट. अरे यार का शिकवता असे शब्द तुम्ही तिला? हा मुळात ते चॉकलेट असतं. त्या चॉकलेटचं चॉकी झालं. आता त्याचं तुम्ही कॉकी करताय. बाबा देणार. हे बघ बाबाने आणलं. कॉकी आणलं बाबाने कॉकी. मला दे. असं कधीच झालं नव्हतं आयुष्यात. पहिल्यांदा मी दिलेली गोष्ट तिने दुसऱ्याला दिली. असाच करतो हा. सगळीकडे असंच मला करतो. कॉकी दे ना बाबा. देतो बाबा कॉकी देतो. हे बघ अजून एक कॉकी बाबाकडे. चेतल्या चल आपण डॉक्टर खेळूया. काय झालं? त्यांना अडवा.
काय? तो तिला बोलला चल आपण डॉक्टर खेळूया. मग तेच खेळायला येतात इथे. काय बडबडताय तुम्ही? काय बडबडतोय म्हणजे मुलं खेळतात इथे, डॉक्टर खेळतात, भातुकली खेळतात, म्हणजे स्वयंपाक बनवते ही, तो जातो कामावर, रात्री येतो, जेवतो, असंच खेळतात हे सगळे. बाबा मला तुलन. हा देणार बाबा, थुलन देणार. ओ थुलन आणा, चला लवकर थुलन आणा. अरे मला कळू दे ना थुलन काय येते, मला सांगा ना थुलन काय. सुरण आणा ना लवकर, तिला सुरणाचे काप आवडतात. यार. बाबा आणणार, काका खांडेकर, आणतात. please, काका, please थांबा, अहो, खांडेकर. आणा, तिला खूप लाडाची आहे. खांडेकर, बस. अहो ती नाही ऐकणार. खांडेकर प्लीज बस. तुम्ही प्लीज निघा आता. हे अति होतंय आता तुमचं. मान्य आहे, पहिला दिवस आहे तिच्या शाळेचा, पण एवढं पॉझिटिव्ह नसावं खांडेकर, कळतंय का तुम्हाला? एवढं पॉझिटिव्ह राहू नका. अहो हे पहिला दिवस आहे आज आत्ताशी, याच्या पुढे साधारण 15 वर्ष तिची शिक्षणाची आहेत. तुम्ही रोज शाळेत जाऊन बसणार आहात का? असं नसतं करायचं खांडेकर. अहो इंडिपेंडेंट होऊ द्या तिला, हेच वय आहे. अहो शिकवायचं वय, इतकं प्रोटेक्ट करून नाही चालणार आहे तिला. असं करू नका हो खांडेकर. अहो केवढीशी पोर आहे ती, इतकं जर तुम्ही तिला सतत प्रोटेक्ट करत राहिलात, मानसिक दृष्ट्या वीक होणार ती. हा बने बघा, रोज एकटा येतो शाळेत असं याला वाटतं. आत्ता जर या गल्लीतून बाहेर गेलात ना, रस्ता क्रॉस करून त्याचे बाबा तिथे उभे आहेत त्याच्यासाठी. तो चालत असतो शाळेत यायला घरापासून, त्याच्या मागे 10 पावलं त्याचे बाबा चालत असतात, इथपर्यंत येतात. पण त्याला असं वाटतं की तो एकटा आला, कॉन्फिडन्स बिल्ड होतो ना. अशी काळजी घ्या ना तुम्ही. निसर्गाकडून ना खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत अहो खांडेकर. आता पक्ष्यांचंच घ्या. पक्षी आपल्या पिल्लाला पंख फुटतात ना फुटतात, 2दा उडून दाखवतात, त्याच्यानंतर पिल्ल स्वतः उडतात खांडेकर. कारण त्या पक्ष्यांना सुद्धा माहित असतं की आपण जर पिल्लांबरोबरच उडत राहिलो ना, तर वादळात घरटी कोण सांभाळणार आहे आपली. त्याच्यामुळे खांडेकर तुम्ही ना आत्ता स्वतःच्या घरट्याकडे लक्ष द्या. तिच्या शिक्षणाचा विचार करा. पुढे खूप खर्च आहे खांडेकर, त्याचा विचार करा. अहो शिक्षणासाठी हल्ली एवढा पैसा ओतावा लागणार आहे ना तुम्हाला, की त्याच्यामुळे आपोआप रडू येणार आहे तुम्हाला. त्याच्यामुळे आत्ता हे अश्रू वाया घालवू नका तुम्ही खांडेकर. आणि तिची खूप काळजी करू नका, आम्ही आहोत. बाळा इकडे ये. ते ताता कर, बाबाला ताता कर. बाबा ताता. आ. मी बने आणि आमचा तेदी. ए दी, हा बघा. थॉलीथल इमोशनल झालो म्हणून निघालो. अच्छा ओके. सॉरी सर, पण Yes. आता परत मी आवाज नाही देणार. मी गुपचूप निघतोय इकडून. Thank तिला you, कळू दे नको. मी आहे, मी बाहेरच थांबतो. चल शिकवा ना काहीतरी आम्हाला. अरे नाही रे, मी खूप दमलोय बाबा आज. तुम्हीच काहीतरी करून दाखवा मला. चल तीत करू का तीत? काय करणार कीत म्हणजे काय? आले कथा असतात, तिकडनं एक जण येतो, इकडनं एक जण येतो. याची कुठे अच्छा केलं चेतना, तू काय करणार? काय? एवढंच करायचं. सुपर्ब. सगळे पंचेस एकदम खणखणीत हाणले. महेश सरांना कितपत आवडला परफॉर्मन्स? एक्सलंट टीमवर्क. चौघांनी उत्कृष्ट कामगिरी केली. अँड निमेश, तू प्रूव्ह केलंस का तू खरोखरच हाडाचा कलावंत आहे. ये बात. पण तुझा रायटर बोनलेस आहे हे विसरलास. कारण का बोनलेस, ह्याच्यात देर इज नो पन इंटेंडेड. ही इज रिअली बोनलेस बिकॉज त्यांनी इतकं सुंदर विदाऊट आणि इतके सुंदर त्यांनी असे टर्न्स दिले आहेत. म्हणजे एखाद्या कॉमेडी शोमध्ये सडनली थिंग्स बिकम सिरियस ना, इट्स अ व्हेरी वंडरफुल आर्ट आणि ती तुझ्याकडे आहे. ऑल द बेस्ट, कीप इट अप. येस, थँक्यू सर. जाणून घेऊया गुण. ये बात, काढ रहा गुण. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. तर मंडळी, डॉक्टरनं सहृदय असावं असं म्हणतात. आता आपण सुद्धा एका अशाच अत्यंत सहृदय डॉक्टरला भेटणार आहोत. आणि ही भेट आपल्याला घडवणार आहेत दमदार पॅडी आणि धुवाधार समीर. यार
कधी येणार हो? येणार येणार. आला 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 आला. या या. सर घ्या भीत कापा आणि एंट्री करा सर. घ्या भीत. हा सर, आज माझ्या आयुष्यातला पहिला पेशंट मी बघणार आहे सर. अरे सर असं काय करताय सर? हो आज संप आहे ना डॉक्टरांचा. डॉक्टर मिळणार नाहीत दुसरे कोणी. मी एकटाच आहे. माझा पहिला दिवस आहे ना म्हणून एकटा आहे. या या घ्या 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 घ्या. अहो मी चांगला डॉक्टर आहे. मस्त ट्रीटमेंट करणार तुमच्यावर. हे कापा, फॉर्मॅलिटी कम्प्लीट करा, मग आत या. चला 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 चला. वा 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 वा. सर कापा तुम्ही. अरे वा वा वा. वा सम्या वा. या या सर या. प्लीज प्लीज वेलकम सर. या सर. या या कम 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 ऑन कम ऑन कम ऑन. वेलकम वेलकम. बसा 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 बसा. येस बोला. प्रॉब्लेम बोला. डॉक्टर मी एक नट आहे. तो लोकांचा प्रॉब्लेम झाला, तुमचा बोला. नाही तसं नाही, म्हणजे गेल्या काही दिवसांपासून ना मला असं फ्रेश वाटत नाही. आंघोळ करा मग. असतं बरं आहे. म्हणजे काय ना असं असं कणकण जाणवते. असं म्हणजे ना ड्राउझी ड्राउझी फील होतं. असं रिपोर्ट्स केलेत काही? हो रिपोर्ट्स आणलेत. हे रिपोर्ट्स आहेत. काय आलं डॉक्टर? डॉक्टर काय काय लिहिलंय? काय नाही. ओके. सांगा ना पण असं काय म्हणजे कळू देत ना मला. नाही नाही ओके काहीच प्रॉब्लेम. डॉक्टर रिपोर्टमध्ये काय ते डॉक्टर तुमच्या डोळ्याच्या कडा का पाणवल्या? नाही परफेक्टली ऑल राईट. मला रिपोर्टमध्ये काय ते मला कळू देत ना. सांगा ना मला. नाही. अरे लपवता काय तुम्ही डॉक्टर रिपोर्ट? अरे बघा तुम्ही रिपोर्ट. हे बघा मला सांगा काय ते. मी मी ऐकेन ते. मला एकदम तुम्हाला ताप आला होता? हा एक 5 दिवसांपूर्वी ताप आला होता मला. 101 होता ताप. डॉक्टर काय होतंय याला? डॉक्टर काय प्रॉब्लेम? अंग दुखत होतं तुमचं? हा तापात थोडंसं अंग दुखतंच ना, म्हणजे थोडा त्रास. डोळे बघू. कावीळ? कोण आहे हा? कावीळ? हा? कावीळ लावताय? सांगा ना, म्हणजे सांगा ना. स्वाईन फ्लू? नाही. बर्ड फ्लू? अरे सांगा ना काय झालंय ते. असं नका करू यार, टेन्शन वाढतं ना. हे झालंय? तुम्हाला व्हायरल फ्लू झालाय. अरे ओके ना, व्हायरल फ्लू आहे ना. ओके म्हणजे होतो असा, म्हणजे मोबाईलची क्लिप पण व्हायरल नाही का होत? हा बरं पण मग बरं वाटतंय तुम्हाला? काय नका असं बघू. सांगा ना. हा पुढे काय? कॅल्शियम तुमचं. अरे अरे डॉक्टर अरे रिपोर्ट का फाडला तुम्ही? दुष्ट आहे तो रिपोर्ट. दुष्ट आहे. मला नाही आवडत तो रिपोर्ट. माझा पेशंटचं कॅल्शियम कमी दाखवतोस तू. माझा पेशंट आहे तो. माझा पेशंट. हा हा त्याला मारा. त्याला मारा तुम्ही. त्याला प्लीज मारा. अरे, तू असं- इकडेच थांब तू. त्याला मारा. अरे बरा डॉक्टर आहे का रे दुसरा? त्याला प्लीज मारा. त्याला मारा तुम्ही. मारा. आता बोल तू. आता बोल माझ्या डॉक्टर. माझा कुठलाही पेशंट जर एक- कॅल्शियम एक कमी मिनिट, जास्त दाखवला तुम्ही- तर तो तुम्ही सोडणार नाही. तुम्ही इकडे या. एक मिनिट इकडे या. तुम्ही बसा. बसा आधी पहिले. बसा बसा. शांत व्हा. बसा. शांत शांतपणे. शांत. कूल कूल. शांत शांत. एक मिनिट. एवढं पॅनिक नाही व्हायचं. पाणी घ्या. पाणी घ्या. डॉक्टर कोण आहे? एक मिनिट. हा पाणी घ्या. पंखा वाढवू. तर यावेळेला एक्स्ट्रा पाती कुठून आणणार? एक्स्ट्रा
राष्ट्रपाती नाही लावणार हो, म्हणजे पंखा फास्ट करू का असं विचारलं मी. शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. कूल कूल कूल. हा शांत व्हा. मी आलोय ना आता तुमच्याकडे. मला बरं वाटत नाहीये ना. हा मग तुम्ही आता मला औषध द्या. हा तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्याकडे त्या कॅल्शियमच्या चोखायच्या गोळ्या असतात ना त्या मला द्या. आणि डॉक्टर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा की मी तुमच्यावर विश्वास ठेवलाय. मला आता थोडं बरं वाटतंय मला आता. ओके रिलॅक्स. मी ना लहानपणापासून असा इमोशनलच आहे हो. असतात काही माणसं असतात. ते समोरच्याला असं दुःख वगैरे झालं ना की मला फार दुःख होतं. काही काळजी करायची नाही तुम्ही. हा काही काळजी करायची नाही. ओके. आणि आपण आता धीट व्हायचं असं आपण हातपाय घालून कसं होईल असं नाही चालायचं. हा आणि बरं का डॉक्टर समीर चौगुलेंची किती बरं ही सर्टिफिकेट छान छान मिळालेत मागे पाहिलीत का तुम्ही? किती छान छान सर्टिफिकेट मिळालेत की नाही. हा असं नाही करायचं आता. हा बसा. आता मला व्हायरल फ्लू झालाय की नाही तर तुम्ही इंजेक्शन द्या मला. हा थोडंसं दुखेल मला पण बरं वाटेल मला. मग देणार की नाही तुम्ही इंजेक्शन मला? हा चला या. इंजेक्शन कसं द्यायचं माहितीये ना? बॅटरीने नाही द्यायचं. बॅटरी. हा ती औषध भरायचं असतं त्यात. हा औषध भरायचं घ्या. हा मन घट्ट करा. औषध भरा. हा शाबाश. ओके. हा हा या द्या 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 बिंदास द्या. मला एक वचन द्याल तुम्ही? काय? तुम्ही सेकंड ओपिनियन घ्याल? माझ्यावर विसंबून नका राहू प्लीज. पाय पडतो. घेईन सेकंड ओपिनियन घेईन मी. हा घेईन नाही आपण असं घट्ट मन घट्ट करायचं. या द्या इंजेक्शन द्या मला. हा तुम्हाला दुखेल हो. नाही दुखणार. तुमचा हात एकदम हलका आहे मला माहिती आहे. द्या तुम्ही द्या बिंदास द्या. मला नाही बघवत हो. बरं एक काम करा, डोळे मिटा आणि चटकन देऊन टाका. चला या डोळे मिटा. हा डोळे उघडा. तुम्ही बंद करायला सांगितलं नाही ते कॅन्सल. डोळे बंद करायचं कॅन्सल. डोळे उघडून नीट इकडे बघून द्या. इथे बघून द्या. हा या. मी काय म्हणतो? काय माझ्याच्याने नाही होणार हे. मी तुम्हाला चमच्यातून पाजू का इंजेक्शन? चमच्याने पाजतात का? ते इंजेक्शन देतो आपण कारण ते डायरेक्ट रक्तात जावं म्हणून. हा रक्तात गेलं तर त्याचा फायदा. जठरात गेलं तर त्याला वेळ नाही का लागणार रक्तात यायला. हा द्या. चला या द्या. काय द्या. माझ्याच्याने नाही होणार. तुम्ही तुमचं घ्या ना प्लीज. अरे कुठला पेशंट स्वतः इंजेक्शन घेतो का स्वतःला? तुम्ही डॉक्टर झालात ना अजून इंजेक्शन पण नाही दिलं कोणाला? नाही हो. मी तुम्हाला सांगू का, आम्ही पूर्वी ते मेडिकलचे अभ्यासक्रम होता ना त्यात तो बेडूक कापायचा असायचा ना. मी कधीच बेडूक कापला नाही हो. मला माहितीच नाही बेडूक कापून ते आतडीवर बाहेर येते. मला किलस वाटायचे, घाबरायला व्हायचं मला. मी कधीच नाही कापला. म्हणजे तुम्ही बेडूक कधी कापलाच नाही? नाही. मग मेडिकलला प्रॅक्टिस कशावर केलीत? रताळ्यावर. मला डॉक्टर रताळं शिजून आणायचो आणि तसं कापून त्याच्या पोटात ते नूडल्स टाकायचो सगळे आणि मग ती आतडी म्हणून बाहेर काढायचो. आणि मग शिवायला सुद्धा मला ते एकदम भीती वाटायची ना. मग भात घ्यायचो आणि चिकटवून टाकायचो ते सगळं. मला नाही जमणार. तुमच्या पाया पडू. तुम्ही प्लीज तुमचं इंजेक्शन घ्या. हे इंजेक्शन तुम्ही घ्या. रडू नका. घेतो मी इंजेक्शन घेतो. रडू नका. ओरडू नका तुम्ही. मी घेतोय ना स्वतःला. हा मी हळू टोचून घेईन. हा ठीक आहे. अरे काय झालं. मला अजिबात दुखलेलं नाहीये. झालं इंजेक्शन. कापूस द्या थोडा. वा कापूस द्या. एक मिनिट. तुम्हाला खरंच काही होत नाहीये? काही झालेलं नाही. एक मिनिट. ठेवून द्या तिकडे कापूस. झालं एवढंच तर काम.
रक्त आलं हे डॉक्टर अरे हे डॉक्टर हे डॉक्टर अरे डॉक्टर अरे डॉक्टरला बोलवा कोणीतरी इकडे एक पेशंट नाही म्हणजे हा पेशंट हा डॉक्टर पेशंट आहे पेशंट अरे हे डॉक्टरला बोलवा हे बोलवलं या डॉक्टरला